तुमच्याकडे पैसा असेल तर समाज तुम्हाला मानतो. पहिला वर्ग समाज पैसा असला तर मानतो. दुसरा वर्ग तुमचे नातेवाईक, ज्यांच्या घरात तुम्ही तुमच्या लेकीबाळी दिल्या, त्यांच्या लेकीबाळी तुम्ही केल्या, असे नातेवाईक. जर तुमच्याकडे पैसा असेल तरच तुम्हाला मानतो, पैसा नसेल तर नातेवाईक सुद्धा मानत नाही. परत ते जाऊ द्या. म्हणले तिसरा वर्ग सांगितलं तुमच्या घरातले, कुटुंबातले लोक. जर तुमच्याकडे पैसा असेल तरच तुम्हाला मान देतात. बरोबर आहे का नाही? तुम्हाला अनुभव असेल, आई असेल, वडील असतील, एखाद्या काम न करणाऱ्या पोराच्या आईला जाऊन विचारा, अहो तुमचा बाळा कुठे गेला? बाळा कुठे उलटले? मुलगा काय माहिती तेव्हापासून काय काम करत नाही, काय नाही. त्याची आई त्याला मुलगा म्हणते, त्याला बरं बोलत नाही. त्याच्या बाबाला जाऊन विचारा, अहो तुमचा बाळा वारला म्हणे कालच. अरे असं काय? हा नाही तर काय एवढा मोठा फळ झाला, काही काम करत नाही, काय नाही, सगळं बापालाच करावं लागतंय अजून. बर म्हणजे भावाला, तुमचा भाऊ वाईली निघाला म्हणजे काहीच काम करत नव्हतं, काही नाही, सगळं मलाच करावं लागायचं. त्याला वाईली काढून टाकलं. भाऊ सुद्धा त्याला बरं मानत नाही. म्हणजे बहीण, हा लाडकी बहीण आली बरं का. कोणत्या भावाकडे जाते? बहीण पहिलं राखी बांधायला किंवा भाऊ बीजेला. ज्याच्याकडे जरा मोठं काहीतरी गिफ्ट भेटते भाऊ बीजेला, चांगली भारीची साडी भेटते, त्याच्याकडे बहीण आधी जाते. सांच्या पार झाली, दिवस मावळला, रात्र व्हायची तरी बहीण त्या घरी भावाकडे काही जात नाही. आता हे कोणाला इथल्या सोडून मांडवातल्या जाऊ. आणि मग अशी परिस्थिती आहे. जाऊ द्या, आई वडील भाऊ बहीण ऐकत नसतील, पण म्हणले बायको लग्न करून आणलेले अर्धांगिनी, ती तरी त्याला किंमत देत असेल, ती सुद्धा त्याला किंमत देत नाही. त्याच्याकडे जर पैसा नसेल तर हे लागू पडतं कोणाला? नोकरी करणाऱ्या माणसाला. जास्त विचार करून बघा. ज्या दिवशी म्हणजे त्याची पगार आहे त्या दिवशी त्याला चांगली विचार करतो. बाकी 29 दिवस जे असतात त्याच्या आयुष्यात, त्या महिन्यातले मालक आले कुणीकडे, गेले कुणीकडे, बाईसाहेब टीव्हीवर सिरियल पाहून बसलेले असतात, पाहत बसलेले असतात. तो बिचारा येतो, पाणी घेतो, चहा स्वतःच करून पितो. त्या बाईसाहेबाला काही घेणं देणं नसतं. आणि पगाराचा दिवस उजाडला, पार त्याला उठणं लावून पाटावर बसवून आंघोळ घालतो. त्याचा एवढा आदर सत्कार त्या दिवशी, ज्या दिवशी पगार असतो त्या दिवशी उठणं फिटणं लावून आंघोळ. तो म्हणतो आज काही दिवाळी आहे का? नाही, आज बैल पोळा आहे. आणि म्हणून तुम्हाला सजवते. म्हणजे असं आहे की ज्याच्याकडे पैसा आहे त्यालाच, कारण पुत्र धन दारा, पुत्र दारा संपत्तीचे असं म्हटलेलं आहे. हे सगळे संपत्तीचे जग, हे दिल्या घेतल्याचे नाही कोणी. सगळे जोपर्यंत शीतळ तोवर भूत मावळत्या दिन करा, अर्घ्य तुझं जोडून दोन्ही करा. जो तो वंदन करी उदवत्या, जो तो पाठ फिरवी मावळत्या. रीत जगाची हिरे सावित्या, स्वार्थ परायण करा, अर्घ्य तुझं जोडून दोन्ही करा. मावळत्या सूर्याला कोणी नमस्कार करत नाही माऊली, उगवत्या सूर्याला सगळे नमस्कार करतात. म्हणून ज्याच्या जीवनामध्ये सगळं चांगलं चाललंय, पैसा अर्थ आहे, त्याला लोक मानतात. त्याच्याकडे काहीच नाही अशा कंटाळ्याला कोणी विचारत नाही. म्हणून व्यवहारात पाहिजे वित्त, आरोग्यासाठी शरीरात पाहिजे पित्त. पित्ताची लघुता सुद्धा चालत नाही आणि पित्ताचा प्रकोप सुद्धा चालत नाही. कुणी वैद्यकीय क्षेत्रातला असेल तर त्यांना माहिती आहे, मानवी शरीरामध्ये पित्त लघुता सुद्धा चालत नाही आणि पित्त प्रकोप सुद्धा चालत नाही. पित्ताचं जर संतुलन असेल, आता पित्ताचा आम्हाला विचार,
काय मालूम? हा, आपलं 9 ते 11 ठरलेलं आहे दररोजमध्ये जवळजवळ. तुम्हाला फक्त 7च दिवस, आम्हाला रोजच आहे आज त्या गावाला, उद्या त्या गावाला, परवा त्या गावाला. आणि असं जागरण झालं की पित्त वाढतं. शेवटी जाताना गावकरी म्हणतात थोडासा चहा घेऊन जा. म्हणजे आता 11 वाजता जर चहा घेतला काय परिस्थिती होत असेल तुम्ही विचार करा. आणि म्हणून माणसाच्या आरोग्यासाठी गरजेचं आहे पित्ताचं संतुलन, म्हणून आरोग्यासाठी गरजेचं आहे पित्त. आणि परमार्थासाठी काय गरजेचं आहे? चित्त. फार महत्वाची वस्तू आहे माणसाचं चित्त. तुम्ही जर परमार्थ करत असाल, भगवंताची भक्ती करत असाल, तर तुमचं चित्त त्या भक्तीमध्ये एकाग्र राहिलं पाहिजे. नाहीतर आपलं चित्त एके दिवशी एक शेतकरी आपल्या घरामध्ये सकाळी सकाळी भगवंताचं जे त्यांचा विधी चालू आहे. कुणीतरी इतर संप्रदायाचे ते भक्त असतात आणि त्यांचं ते त्या देवपूजेला स्नान संध्या वगैरे चालू आहे. आणि तेवढ्यात त्यांच्या शेतातला एक गडी धावत धावत आला आणि धावत धावत येऊन आपल्या मालकाला सांगतो दारातून, मालक मालक, जोरात आवाज दिला. पण मालक देवपूजा करत होता. आणि देवपूजा करत असताना त्याने असं विचारलं का, मौन धरून देवपूजा करत होते मालक. असं विचारलं, अरे काय झालं? आणि मग त्याने सांगितलं की आपल्या आंब्याच्या बागेमध्ये रात्री चोर शिरला होता आणि त्या चोरानं गाडी भरून आपल्या आंब्यात उडले. गाडी भरली, गाडी घेऊन चालला होता आणि शिवोर त्याची गाडी धरली, त्या चोराला पकडले म्हणले. आता मालक देवपूजा करत होते, मालकाला काही उठता येत नव्हतं. आता काय करायचं तुम्ही सांगा म्हणले मला, त्याला काय शिक्षा देतो? काय सांगा, बोलता येणं, कारण मौन धरलेलं आहे. भक्ती इतकं चालू आहे, ते भगवंताचं ते पूजन चालू आणि त्याला सांगायचं तर खरी काय शिक्षा द्यायची. मग त्या मालकाने काय केलं, नेमका रंगनाथ हातामध्ये होता. रंगनाथ तुम्हाला माहित असेल. आणि मग ते रंगनाथ हातामध्ये होता. तो रंगनाथ घेतला, गळ्यात जानवं होतं. त्या जानव्याने त्या रंगनाथाचा पाय गुंडाळला म्हणजे दोऱ्यानं बांधला. हातामध्ये ते संध्याचा चमचा होता आणि त्या चमच्यानं रंगनाथाला आणि हाकनाक त्या चोराच्या याच्यामध्ये बिचारा रंगनाथाला मार खावा लागला. अशी जर आपली भक्ती असेल, त्याला सांगायचं होतं त्या चोराचा तंड बांधा आणि त्याला चांगले फटके द्या, पण इथं बिचारा रंगनाथाला मार खावा लागला. असा विषय, अशी आपली भक्ती जर असेल तर आपलं चित्त कसं स्थिर राहील. आणि म्हणून परमार्थात चित्त असलं पाहिजे. चित्ते तुझे चित्त असलं पाहिजे किंवा चित्तात परमार्थ असलं पाहिजे, कसंही म्हणा. आता चित्तात परमार्थ असला पाहिजे गोष्ट खरी आहे,
पण आता प्रत्येकाच्या चित्तात परमार्थ नसतो, प्रत्येकाच्या चित्तात त्याच्या आवडीनुसार वेगवेगळा विषय असतो. म्हणून म्हणले सांगा आता कुणाच्या चित्तामध्ये काय आहे. आता हे इथं कसं सांगते, कारण कुणाच्या चित्तात काय आहे हे जर ओळखता आलं असतं तर कोणीच घरात राहिलं नसतं. तर कुणाच्या मनात कुणाविषयी काय चाललंय, सासूच्या मनात